बदलापूरमध्ये गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने व्यापाऱ्याने विकल्याच्या रागातून त्याचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवत 79 ग्राम सोन्याचे दागिने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार करू नये यासाठी आरोपींनी त्याच्या ज्वेलर्स दुकानाचीही तोडफोड केली। दुकानातील तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहारावरून हा वाद निर्माण झाला। त्यानंतर व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले, पिस्तुलाचा धाक दाखवत त्याच्याकडील सोन्याचे दागिने लुटण्यात आले। यानंतर तक्रार केल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत दुकानाची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात खंडणी, मारहाण आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उल्हासनगर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत 2 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे। 15 अगस्त को मेरे को 2 बजे फ़ोन किया था, बोलता मेरे को 30,000 रुपया चाहिए, तो मैंने दिया, बोले देने के लिए मना किया था। तो ये लोग 6-7 बजे मेरे पास आए थे, वो बाहर गाड़ी खड़ा किया और मेरे को बोला मेरा ये बाली देख, मेरा अटक गया, इधर आ गाड़ी के पास। मैं उधर गया, मेरे को अंदर धकेल के उधर पहाड़ी में लेके गए, जंगल में। उधर ले जाके घोड़ा वोड़ा दिखाया, चाकू दिखाया और मेरे को मारा था। और धमकी दे के उधर से एक जन, मेरे को गाड़ी में 2 जन लेके बैठे थे और एक जन उधर से बाइक लेके आए थे, अक्षय भोपी। वो मेरे दुकान पे आए, मेरे वाइफ बैठी थी उधर दुकान पे, उसके पास से आके वो 75-80 ग्राम माल लेके गए इधर से। और बाद में मेरे को उसने वापस उधर वो नदी के पास वापस छोड़ के गए। बाद में बोला पुलिस कंप्लेंट करेंगे तो मैं धमकाएगा, तुम्हारा बच्चा लोग कौन से स्कूल में जाता है, किडनैप करेगा, उधर से उठाएगा, तुम्हारे औरत को उठाएगा घर से आके। और बाद में उसके बाद में वो बोलता है, दूसरे दिन बोलते पुलिस कंप्लेंट करो, मैं तुम्हारा माल दे देगा। और ऐसा कर करके 7-8 दिन निकाले और कल वापस आए थे वो लोग। उसके बाद आने के बाद हम लोग पुलिस कंप्लेंट करने के लिए आ रहे थे, हमारा समाज वाले मिल गए, एसोसिएशन वाले। तो हम लोग सब बैठे थे, तो वो आके दादागिरी कर रहे थे, बोलते कौन कौन है, सब क्या है। तो बाद में आके हम लोग थोड़ा ऐसा बाद में बोलता देख लेंगे तुम्हारा, ऐसा करके गए। 4-5 जन को बुला के लेके आए, बाम्बू वाम्बू लेके आए, वो कास पूरा तोड़ दिया। दुकान लूटने के लिए आए थे इधर, तो पूरा तोड़ फोड़ कर दिया हमारे साथ। भीमसिंग खरवट हे भैरव ज्वेलर्स नावाच्या दुकान चालवतात। सोने दागिने विक्री यांचं ते दुकान आहे। तर काल रोजी 8 ते 8:30च्या दरम्यान काही 4 ते 5 अज्ञात इसमांनी पूर्वीच्या व्यवहारावरनं त्यांच्या दुकानाची काच जी असते ती तोडलेली आहे। त्या संदर्भात त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले, यातील जे आरोपित आहेत अक्षय भोपी व युवराज भोपी, त्यामध्ये अक्षय भोपी यांनी काही मे महिन्यामध्ये त्याच्याकडची 5.5 तोळ्याची दागिने हे त्यांच्याकडे गिरवी ठेवले होते आणि त्यामध्ये त्याने परत 15 ऑगस्ट रोजी 30,000 त्यांच्याकडे एक्स्ट्रा मागितले, परंतु त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी ते देण्यास नकार दिला। मग याने व युवराज भोपी व त्याच्या एका अनोळखी साथीदाराने त्यांना गाडीत बसवून एरंजाड परिसरामध्ये जंगलामध्ये नेऊन त्यांना शस्त्राचा दाग दाखवून, शस्त्र म्हणजे वेपनचा दाग दाखवून त्यांच्याकडून 10 लाख रुपयाची खंडणी मागितली। परंतु त्यांना ते देता येणं शक्य नसल्यामुळे व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांच्या पत्नीने 7.9 ग्राम तोळं हे त्यांनी यातील आरोपीने काढून घेतले आणि मग त्यांना नदीच्या पलीकडे सोडून देण्यात आलेले आहे। पण ही घटना त्यांनी ते घाबरून सांगितली नव्हती आणि पुढे ही घटना घडली। मग त्यांच्या या फिर्याद घेऊन आम्ही हे 2 अक्षय भोपी, युवराज भोपी व त्याचे अन्य साथीदार कालच्या घटनेसह सर्व विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये क्राईम युनिट 4 पोलीस निरीक्षक श्री गज्जल यांनी हे दोन्ही आरोपी इसम हे आमच्याकडे आज हजर केलेले आहेत आणि त्यांची अटकेची कारवाई सुरू आहे। याच्यामध्ये युवराज भोपी याच्यावर 324चा गुन्हा आमच्याकडे एक दाखल आहे यापूर्वीचा, आणि अक्षय भोपीच्या याच्यावर आता CCTVमध्ये आम्ही ICGS मध्ये चेक करून आम्ही बघत आहोत।